नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. तुम्ही फ्रेशर आहे, अनुभव आहे, नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहोत. मेन म्हणजे इथे केंद्र सरकारी जॉब आहे. इंडिया पोस्टमध्ये इथे तुम्हाला भरती निघालेली आहे. आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत. म्हणजेच वयोमर्यादा काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर निवड प्रक्रिया आणि मेन म्हणजे हे परमनंट जॉब असणार आहे. अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट कधी आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. सो कोणताही पार्ट मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज नवीन जे जॉब अपडेट्स असतात, त्याची नवीन योजना असतात, त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला त्याची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया आपण. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत ही भरती निघालेली आहे. परमनंट भरती आहे. आता कोणते पद असणार आहे त्यामध्ये PDF आहे, आपण चेक करून घेऊया. इथे रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंटसाठी ही भरती निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे PDF आहे, 23 पानी PDF आहे. 1-2 मिनिटात आपण समजून घेऊया. इथे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे. ही जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. अप्लाय नाऊवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डिरेक्टली इथे लिंक प्रोव्हाइड केल्यानंतर ॲप्लिकेशन करू शकणार आहात. रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यासाठी संपूर्ण माहिती फिल करावी लागणार आहे. म्हणजे त्यामध्ये बेसिक इन्फो आहे, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स अँड पेमेंट करावं लागणार आहे. आता बेसिक इन्फोमध्ये फर्स्ट नेम आहे, कन्फर्म फर्स्ट नेम करावं लागणार आहे. मिडल नेम, कन्फर्म मिडल नेम, लास्ट नेम, कन्फर्म लास्ट नेम, देन फुल नेम तुमचे इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे, कन्फर्म करावा लागणार आहे. ईमेल ID अँड देअर इथे तुमचे जे डोमेन नेम्स असणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल ID अँड सिक्युरिटी कोड हे तुम्हाला टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला फोटो अँड सिग्नेचर इथे मेन्शन करायचं आहे. डिटेल्समध्ये तुम्हाला इथे सविस्तर माहिती फिल करावी लागेल, ते प्रिव्ह्यू करायचं आहे. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे पेमेंट फिल करावं लागणार आहे. इथे PDF आहे, आपण चेक करून घेऊया. रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंट. सो इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे. त्यानंतर इथे ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 21/12/2024 सांगितलेलं आहे. म्हणजे 21 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन विथ फी 10/1/2025 असणार आहे. शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथे डेझिग्नेशन बघू शकता, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर. सो इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द एज अँड पोस्ट क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. असिस्टंट मॅनेजरसाठी 20 ते 30 वर्ष एज क्रायटेरिया आहे आणि पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स नसेल तरी चालणार आहे. मॅनेजरसाठी 23 ते 35 आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. सिनियर मॅनेजरसाठी 26 to 35 म्हणजे 26 ते 35 हे एज क्रायटेरिया आहे आणि 6 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर डेझिग्नेशन पोस्ट दिलेला आहे सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसाठी नॉट मोर दॅन 50 इयर्स, म्हणजे इथे 50 वर्षापर्यंत तुमचं एज क्रायटेरिया आहे, तर नक्कीच अर्ज करू शकता. मिनिमम 6 वर्ष इथे एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्यानंतर इथे वॅकन्सीज दिलेल्या आहे. असिस्टंट मॅनेजर IT साठी 54, 54 आहे. मॅनेजर IT पेमेंट सिस्टम्स 1, मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क अँड क्लाउडसाठी 2, मॅनेजर IT एंटरप्राइज डेटा वेअरहाऊससाठी 1, सिनियर मॅनेजर IT पेमेंट सिस्टमसाठी 1, त्यानंतर सिनियर मॅनेजर IT इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क अँड क्लाउडसाठी 1, सिनियर मॅनेजर IT वेंडर आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट पोस्टमेंट SLA पेमेंटसाठी 1 वॅकन्सी असणार आहे. आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये पोस्ट डेझिग्नेशन सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसाठी नंबर ऑफ वॅकन्सी 7 असणार आहे. जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, म्हणजे असिस्टंट मॅनेजर ITचे जे काम आहे त्याची माहिती दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला नॉलेज कोणतं पाहिजे आहे. IT ॲप्लिकेशन मॉनिटरिंग तुम्हाला करावं लागणार आहे. मिडलवेअर मॅनेजमेंट आणि जावा बेस्ड ॲप्लिकेशनवरती तुम्हाला काम करावं लागणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं BE झालेलं आहे, BTech झालेलं आहे इन कम्प्युटर सायन्स और IT और कम्प्युटर ॲप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. किंवा PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिग्री इन कम्प्युटर सायन्स आणि या फील्ड्समध्ये, तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर मॅनेजर IT पेमेंट्सचे सिस्टमसाठी सुद्धा इथे मिनिमम क्वालिफिकेशन BTech तुमचं झालेलं पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे. सेम हे तुम्ही तुमच्या ज्या पोस्टनुसार इथे एज्युकेशन क्रायटेरिया चेक करायचं आहे, त्यानुसार तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि ते सिलेक्शन प्रोसिजर बेस्ड ऑन इंटरव्ह्यू होणार आहे, म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन. त्यानंतर इथे हवे विथ द बँक डिझर्व्स द राईट टू कंडक्ट द असेसमेंट, ग्रुप डिस्कशन और ऑनलाईन टेस्ट इन ॲडिशन टू इंटरव्ह्यू, हे सुद्धा सांगितलेलं आहे. फीज किती असणार आहे. SC ST PWD ओनली इंटिमेशन चार्जेस 150 रुपीज असणार आहे आणि फॉर ऑल अदर 750 रुपये असणार आहे. म्हणजे सगळ्यांसाठी 750 आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 150 रुपये फीज असणार आहे. आणि इथे
रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशनची माहिती दिलेली आहे, चेक करायचं आहे. सॅलरी तुम्हाला कमीत कमी इथे पाहू शकता 48,480 ते 85,920 आणि ॲप्रॉक्सिमेटली इथे पर मंथ CTC 1,40,398 म्हणजे स्केल 1 साठी आहे. स्केल 2 साठी 1,77,146 आहे. त्यानंतर स्केल 3 साठी 2,25,937 असणार आहे. फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशनसाठी इथे माहिती दिलेली आहे आणि पोस्टिंग कुठे होणार आहे ते सुद्धा माहिती दिलेली आहे. इथे ॲप्लिकेशन गाईडलाईन्स दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहे आणि प्रोसिजर फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे माहिती दिलेलं आहे, जी आपण पाहून घेतलेलं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण इथे वेतन तुम्हाला खूप चांगलं भेटणार आहे. 32,000 पासून सुरुवात आहे, 93,960 पर्यंत असणार आहे. 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहात. परमनंट जॉब आहे. निवड प्रक्रिया इंटरव्ह्यू थ्रू होणार आहे. ऑल इंडिया उमेदवार नक्कीच अर्ज करू शकता. केंद्र सरकारी जॉब आहे आणि इथे तुम्हाला फीज जे अर्जाची फी आहे जनरल OBCला 750 आहे, SC STला 150 रुपये असणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.